हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. आज आहे गुरुवार आणि स्वामी समर्थांचे माझे 11 गुरुवारचं व्रत सुरू आहे. त्यामुळे मग म्हटलं की स्वामी समर्थांचे 11 गुरुवार कसे करायचे किंवा कोणकोणते नियम पाळायचे, मांडणी कशी करायची, हे सर्व आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर स्वामी समर्थांचे 11 गुरुवार करताना तुम्ही उपवास देखील करू शकता किंवा जेवण देखील घेऊ शकता, तुमची इच्छा. तुम्हाला ते कसे करायचे आहेत असं काही नाही की तुम्ही उपवास किंवा खिचडीच खाऊन तुम्ही ते केले पाहिजेत असं नाही. मनापासून भक्ती केली तर तुमची फक्त भक्ती, तुमचा भाव महत्त्वाचा असतो स्वामींना. तुम्ही ते कसं करताय किंवा नाही की स्वामींना हाच नैवेद्य दाखवला पाहिजे किंवा हेच त्यांची एवढी एवढी पूजा घातली पाहिजे असं काही नाही. तुम्ही मनापासून त्यांचं किती करताय, आतून त्यांना किती हाक मारताय, आतून किती त्यांची भक्ती करताय हे महत्त्वाचं. तर मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला 11 गुरुवारी त्यांचा उपवास करायचा असतो किंवा तुम्ही जेवण देखील करू शकता. आणि सोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला संकल्प करायचा असतो. तर पहिल्या गुरुवारी तुम्ही तुमच्या जवळच्या केंद्रामध्ये किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये देखील जाऊन नारळ खडीसाखर ठेवून स्वामींना आपल्याला मुजरा करायचा असतो. आणि नारळ खडीसाखर ठेवून स्वामींना विनंती करायची असते की स्वामी, तुम्ही माझे 11 गुरुवार अगदी व्यवस्थितपणे पार पाडून घ्या आणि ते माझ्याकडून व्यवस्थितपणे पूर्ण करून घ्या. आणि जी काही तुमची इच्छा असेल की ज्याच्यासाठी तुम्ही हे उपवास केलेत, ती स्वामींना सांगायची असते आणि आपल्या भक्तीने स्वामींच्याकडून ती इच्छा आपल्याला पूर्ण करून घ्यायची असते. तर तुम्ही पहिल्या गुरुवारी संकल्प केला, त्यानंतर आता आपल्याला स्वामींची थोडीशी मांडणी जी आहे ती करायची आहे. ती मी आता तुम्हाला दाखवते थोडक्यात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामींचा तुमच्याकडे एखादा छोटा फोटो तर नक्कीच असायला हवा. त्यानंतर हे पुस्तक आहे बघा, स्वामी चरित्र सारामृत, हे तुमच्याकडे नक्कीच असायला हवं. कारण या पूर्ण ग्रंथाचं आपल्याला वाचन करायचं असतं आणि त्यासाठीच तुम्हाला लिहिता वाचता येणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हे उपवास कोणीही करू शकतं, कोणीही म्हणजे स्त्री पुरुष, मुलगा मुलगी कोणीही करू शकतं असं काही नाही. आणि गुरुवार करताना एखाद वेळी समजा अडचण आली किंवा महिलांचे जे काही प्रॉब्लेम्स असतात, मंथली प्रॉब्लेम्स किंवा सूतक विटाळ आले, तर तो गुरुवार आपल्याला सोडायचा आहे आणि पुढचा गुरुवार पकडून आपल्याला आपले आहेत ते गुरुवार कंटिन्यू करायचे. आणि आता या ग्रंथाचं वाचन कसं करायचं आहे बघा. तर या ग्रंथामध्ये 21 अध्याय आपल्याला दिलेले आहेत. तर आपल्याला ओळीने यातील 21 अध्याय वाचायचे आहेत. एका बैठकीमध्ये शक्य होईल तर आपल्याला हे अध्याय वाचायचे आहेत. आणि त्यानंतर आपल्याला करायचं आहे तो म्हणजे 11 माळी जप. तर ही अशी जपमाळ असते बघा, या माळेने आपल्याला 11 माळी स्वामी समर्थांचा जप करायचा आहे. 11 माळी जप झाल्यानंतर तुम्हाला 11 वेळा तारक मंत्र म्हणायचं आहे. आणि ही सर्व सेवा झाल्यानंतर, अध्याय वाचल्यानंतर किंवा जप किंवा तारक मंत्र हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला स्वामी समर्थांना नैवेद्य दाखवायचा आहे. जे तुम्ही घरात जे काही जेवण बनवतात तोच नैवेद्य आपल्याला स्वामींना दाखवायचा आहे. त्यामध्ये एखादा कोणता तरी गोड पदार्थ आपल्याला बनवायचा आहे आणि तो नैवेद्य आपल्याला स्वामींना दाखवायचा आहे. आणि 11व्या गुरुवारी तुम्ही स्वामींच्या 11व्या गुरुवारी कितीही 9 मुले जेवायला वाढू शकता किंवा 11 वाढू शकता किंवा एखादं जोडपं देखील वाढू शकता. किंवा तुम्हाला काहीच जर झालं नाही, तुम्हाला यातील काहीच जर होत नसेल तर तुम्ही केंद्रात प्रसाद वगैरे देखील देऊ शकता स्वामी समर्थांनाच. जशी तुमची इच्छा, एखाद्या गोरगरिबाला मदत करू शकता, त्यांना अन्नदान करू शकता. तुम्हाला जसं शक्य होईल तितकं तुम्ही तुमची भक्ती त्यांना महत्त्वाची आहे असं मला वाटतं. कारण मला देखील जसं मी हे गुरुवार करते तसं मला त्यांची प्रचिती आली आहे आणि मला तेच तुम्हाला सांगायचं होतं, म्हणून आज मी हा व्हिडिओ बनवते. जसं तुम्ही हा ग्रंथ वाचायला सुरुवात कराल तसं तुम्हाला स्वामींचं चरित्र समजायला लागतं. आणि हा ग्रंथ म्हणजे खरं तर स्वामींचा आत्मा आहे असं म्हटलं जातं. आणि मी हा ग्रंथ जसा वाचायला सुरुवात केली तसं मला त्यांचे अनुभव यायला लागले. तुम्ही देखील एकदा नक्की बघा, एकदा नक्की सुरुवात करून बघा, तुम्हाला देखील त्यांचे नक्कीच अनुभव येतील असं देखील मला वाटतं. अगदी मनापासून सेवा करा, त्यांना काहीच लागत नाही. फक्त आपली श्रद्धा, आपला भक्तिभाव महत्त्वाचा असतो. चला तर मग अगदीच थोडक्यात, अगदीच शॉर्टमध्ये आजची ही थोडीशी होती जी माहिती, जी मला माहिती होती ती मी तुमच्यासोबत शेअर केली. तर ती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. परत भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.